नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे गव्हर्नमेंट BMS बद्दल अगदी डिटेल सांगणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS साठी आपल्याला कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक आणि स्कोर किती अपेक्षित आहे त्याच्याविषयी पण अगदी पूर्ण डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा. तर लास्ट इयरचा जो राऊंड 3 थर्ड राऊंडचा मी हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांनी पहा, म्हणजे तुम्ही लक्षात येईल की आपल्याला किती ऑल इंडिया रँकपर्यंत आपल्याला हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे BMSचं. तर लास्ट इयरचा मी आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा SML आपण इथे सांगत आहे मी की SML त्या विद्यार्थ्यासाठी 12,154 हा आलेला होता. तर 552 वरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि ऑल इंडिया रँक 1,41,000 एवढा हा राहिलेला होता. तर ह्यावर्षी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर 1,45,000 येत असेल तर त्या विद्यार्थ्याला अगदी गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी मी तर SML काढलेला आहे. 15,847 एवढा हा SML आलेला होता थर्ड राऊंडचा लास्ट इयरला. तर 513 एवढा हा स्कोर होता आणि ऑल इंडिया रँक 1,81,000 एवढा राहिलेला होता. तर ह्या वर्षीसुद्धा आपल्याला EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक 1,87,000 येत असेल त्या विद्यार्थ्याला अगदी BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 12,604 एवढा राहिलेला होता. स्कोर हा 500 होता आणि ऑल इंडिया रँक हा 1,75,000 एवढा हा राहिलेला होता. तर ह्यावर्षी 1,80,000 सुद्धा तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल त्या विद्यार्थ्याला OBCच्या कॅटेगरी विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळणार आहे. आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी SML हा 26,000 एवढा राहिलेला होता. स्कोर हा 400 राहिलेला होता आणि ऑल इंडिया रँक 1,60,000 एवढा आलेला होता. तर ह्यावर्षीसुद्धा अगदी तुम्हाला 1,55,000 ते 60,000 1,60,000 तुमचा येत असेल SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळणार आहे. आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 13,629 एवढा राहिलेला होता. स्कोर हा 537 एवढा राहिलेला होता. तर ऑल इंडिया रँक हा 1,60,000 एवढा राहिलेला होता. तर ह्यावर्षीसुद्धा अगदी 1,75,000 तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल VJ कॅटेगरीला तर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळणार आहे. NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 13,629 होता आणि स्कोर हा 506 होता. तर 1,52,000 एवढा हा ऑल इंडिया रँक आलेला होता. तर ह्यावर्षीसुद्धा 1,60,000 विद्यार्थी NT1चे येत असतील त्या विद्यार्थ्याला अगदी गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळणार आहे. आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी SML हा 10,520 एवढा होता. स्कोर हा 506 होता आणि 1,90,000 एवढा हा ऑल इंडिया रँक आलेला होता. तर ह्यावर्षीसुद्धा अगदी 1,90,000 तुमचा येत असेल ऑल इंडिया रँक तर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML 15,360 एवढा होता. स्कोर हा 534 होता आणि ऑल इंडिया रँक हा 1,41,000 एवढा आलेला होता. आणि ह्यावर्षीसुद्धा 1,55,000 सुद्धा तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 24,000 एवढा राहिला होता आणि स्कोर हा 477 होता आणि रँक 2,34,000 एवढा हा ऑल इंडिया रँक होता. तर ह्यावर्षीसुद्धा SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज BMS पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रँक हा 2,35,000 येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला ह्यावर्षी BMS कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळणार आहे. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 30,568 एवढा होता. स्कोर हा 357 एवढा राहिलेला होता. ऑल इंडिया रँक हा 4,69,000 एवढा आलेला होता आणि ह्यावर्षीसुद्धा अगदी ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक 4,70,000 येत असेल तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार मी हा स्कोर सांगितलेला आहे. ह्या स्कोरमध्ये तुम्ही ह्यावर्षी अगदी 100 ते 120 मार्क मायनस करून चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जो काही मी ऑल इंडिया रँक लास्ट इयर सांगितला आहे आणि ह्यावर्षी अगदी ऑल इंडिया रँक तुमचा कितीपर्यंत येऊ शकतो तेही सांगितलेलं आहे. तर परत एकदा मी रिवाईज करते. गव्हर्नमेंट BMSसाठी ओपन कॅटेगरीला 1,45,000 येत असेल तरी त्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीमध्ये मिळणार आहे गव्हर्नमेंट कॉलेज. EWSवाल्या विद्यार्थ्यांना 1,87,000 रँक दिलेला आहे, मी काढलेला आहे. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 1,80,000, SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 1,50,000, VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,75,000, NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 1,60,000,
NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 1,90,000, NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 1,55,000, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2,35,000 आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 4,70,000. तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सेफ झोनमधले अगदी पूर्णपणे सांगितलेलं आहे. तर ह्या तुम्ही रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंटचं यावर्षी BMS कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांना अगदी BMS गव्हर्नमेंट कॉलेज किती रँकपर्यंत आल्यानंतर आपल्याला मिळणार आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल सांगितलेलं आहे. आणि माझा येणारा पुढचा व्हिडिओ जो सेमी गव्हर्नमेंट BMSसाठी सुद्धा मी अगदी तुम्हाला लास्ट इयरचा SML स्कोअर आणि ऑल इंडिया रँक हे सगळं डिटेल सांगणार आहे. आणि यावर्षी किती ऑल इंडिया रँकवरती तुम्हाला अगदी सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे तेही अगदी डिटेल सांगणार आहे. तर तुम्ही हे आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. मी माझा हा नंबरही व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.